नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. घरगुती वाद किती विकोपाला जाऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेली घटना. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे घडलेल्या ह्या घटनेने मात्र सर्वत्र महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. घर वाटणीच्या वादातून मुलांना आपल्या जन्मदात्या आईवडिलांची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. घर वाटणीच्या वादातून एकुलत्या एक मुलानं आपल्या वृद्ध आईवडिलांची भयानक पद्धतीने हत्या केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संबंधित मुलगा आणि घटनेतील आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कौटुंबिक वादातून आपण आईवडिलांची हत्या केल्याचे त्याने सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून घराच्या वाटणीवरून ह्या कुटुंबामध्ये वाद सुरू होते. सुनील आणि त्याच्या आईवडिलांमध्ये सतत खटके उडायचे. अशा स्थितीत आज पहाटेच्या सुमारास सुनीलनं झोपेमध्ये असलेल्या वडिलांच्या डोक्यामध्ये काठी आणि दगडाने अनेक वार केले. त्यानंतर खिडकीची काच फोडून त्यांच्या हाताची नस कापली. यामध्ये वडिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला. काही वेळानंतर घरात असलेल्या आई विजयमाला यांनाही त्याने काचेच्या तुकड्याने मारहाण करत त्यांच्याही हाताची नस कापल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला आहे. ह्या घटनेने मात्र संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे आणि एकुलत्या एक मुलाने आपल्या आईवडिलांचा खून केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होतो आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत असून आरोपीकडून अजून माहिती मिळते का या संदर्भात पोलीस तपास करीत आहेत. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र जाधव, कोल्हापूर. धन्यवाद.